मुलं आहात आणि आज देशाची जबाबदारी जी आहे तुमच्या खांद्यावर असते। ध्यान आहे क्या सबका? सुन रहे हो क्या? सुन रहे सब लोग? ह्या देशाची स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, कारण तुम्हीच या देशाचे उद्याचे नागरिक आहात आणि तुमच्यामधनंच कोणी पोलिसला जातील, कोणी कलेक्टर बनेल, कोणी डॉक्टर बनेल, कोणी राजकारणात जाईल। तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या समर्थतेनुसार तुम्ही समोर जा, पण तरी पण देशाची धुरा ही सर्वांच्या खांद्यावर असते आणि तिला समोर नेण्याचं काम हे आपलं असतं। आपल्याला काहीच करावं लागलं नाही। तुम्ही जर इतिहास वाचला, माहित आहे की किती लोकांनी तुरुंगात गेले, किती लोकांना गोड्या खावा लागल्या, किती लोकांना अत्याचार सहन करावे लागले इंग्रजांचे, आणि त्याच्यानंतर सहज नाही मिळाले आपल्याला। आपण 3,500 वर्ष गुलामगिरीत राहिलेले लोक आहोत। जगामध्ये जर सर्वात कोणी जास्त गुलामगिरी सहन केली असेल तर ते भारत देश आहे। आपल्यापेक्षा गुलाम कोणीच नव्हतं। आणि विद्यार्थ्यांना लक्ष द्या की तुम्हाला अजूनही ती परिस्थिती येणार नाही याची शाश्वती नाही आहे। तुम्ही जर रोज वर्तमानपत्र वाचत असाल, किंवा तुम्ही जर रोज टीव्ही बघत असाल तर माहित असेल तुम्हाला की अमेरिकेने बाकी देशावर हल्ले करण्याची तयारी केलेली आहे, बाकी देशांना आपल्या अंडरमध्ये घेण्याची तयारी केलेली आहे। ग्रीनलँड हा देश खूप छान आहे, तिथे मूलभूत त्याचे जे हे आहे काय म्हणतात त्याला, खनिज आहे, ते खनिज खूप जास्त आहे। त्याच्यामुळे त्या देशावर अमेरिकेचा डोळा पडला आणि अमेरिकेने त्यांना सरळ सांगितलं आहे की तुम्ही आमच्यात विलीन व्हा, अदरवाईज आम्ही तुमच्याकडे जाऊन तुमच्यावर हल्ला करू आणि आपला अंतर्गत घेऊन घेऊ। म्हणजे देश आता काय आहे की आतापर्यंत जे जगामध्ये झालं आहे ते फक्त वैचारिक युद्ध होते। आता कसं आहे की आता प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालू आहे, कारण रशिया म्हणतो युक्रेनचा आम्हाला तुमचा भाग द्या। आणि कोणत्या जागा राहते, कोणत्या जागेवर डोळा असतो जिथे खूप सारं खनिजे असतात, जिथे उद्या त्यांना खूप सारा पैसा मिळू शकतो, जिथे म्हणजे पेट्रोल आहे, डिझेल आहे। 7 स्टैंडर्ड बाहर से आप आ जाओ, आपको ज्यादा पता होगा तो सोनवणे क्यों बताया था ना। तो तिथे आपल्याला म्हणायचं आहे की ज्या देशामध्ये जास्त मूलभूत मुबलक प्रमाणात खनिजे आहे, रिसोर्सेस आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे, त्या देशावर बाकी देशांचा डोळा आहे। आणि मग अशा परिस्थितीत समोर जाऊन पुन्हा भारतावर कोणी हल्ला करणार नाही याची शाश्वती वाचत नाही। म्हणून आपल्याला आपलं स्वातंत्र्य कसं बाधित ठेवता येईल त्याला शाबूत ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे, ही तुमची।